कधी कधी सगळ्या गोंधळातून दूर जायचं असतं आणि मग एक छोटासा रोड ट्रिपसुद्धा पुरेसा असतो मनाला शांत करण्यासाठी. आज आपण निघालोय अर्नाळा बीचकडे. रस्ता जसा पुढे सरकतोय तसंच मनही हळूहळू शांत होत चाललंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली झाडं जणू सावली देत आपलं स्वागतच करत होती आणि मध्येच दिसणाऱ्या छोट्या बागा मनाला अगदी फ्रेश करून टाकत होत्या. रस्त्यात भेटली काही सुंदर घरं, लहानशी पण मनाने खूप मोठी. जणू प्रत्येक घर एक कथा सांगत होतं, शांत आयुष्याची, साधेपणाची. काही जुन्या वास्तूही दिसल्या वाटेत, जणू काळ थांबून गेला होता तिथे. त्या वास्तूंमध्ये एक वेगळीच कहाणी दडलेली होती. सिंपल लाईफ पण खूप रिच मेमोरीज. बघता बघता गाडी कधी आगारात येऊन पोचली कळालंच नाही. आगार खूपच सुंदर आणि स्वच्छ दिसलं. याच आगारातून कितीतरी नवीन स्वप्न रोज नव्याने प्रवासाला निघत असतील. कोणासाठी तो रोजचा प्रवास आणि कोणासाठी एक नवीन सुरुवात. आणि मग लागलं मच्छी मार्केट. थोडी गडबड, थोडा गोंधळ, पण त्या गोंधळातही एक रिदम होता, जीवनाचा, रोजच्या संघर्षाचा. आणि शेवटी आपण येऊन पोचलो अर्नाळा बीचवर. या लाटा दरवेळी किनाऱ्यावर येऊन सांगतात की कितीही दूर गेलं तरी परत स्वतःकडे यायलाच लागतं. आपण रोज धावत राहतो, कधी स्वतःपासून, कधी स्वप्नांच्या मागे. पण अशा ठिकाणी येऊन कळतं की थोडं थांबणंही गरजेचं असतं. हा सनसेटसुद्धा एक गोष्ट मात्र शिकून गेला की प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असतेच. तर अशी होती माझी अर्नाळा ट्रिप. जर तुम्हालाही थोडा ब्रेक हवा असेल तर एकदा नक्की या इथे आणि स्वतःला थोडा वेळ द्या.